नमस्कार. धनत्रयोदशीची पूजा ही आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी करायची असते. सगळ्यात आधी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. नंतर सर्व पूजेवर हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे. त्यानंतर एखादा गोडाचा पदार्थ दाखवायचा आहे. पूजेमध्ये जर काही आपल्याकडनं चुकी झाली असेल तर त्याची क्षमा याचना मागायची आहे. जर तुम्ही पूजेमध्ये धन्वंतरी देवांचा फोटो ठेवला असेल तर तो स्वच्छ पुसून व्यवस्थित त्याच्या जागेवर ठेवा. कलशामधील जे नाणं आणि सुपारी आहे ते व्यवस्थित स्वच्छ करून तुम्ही लक्ष्मीपूजनला वापरू शकतात. विड्याची पाने, फुले हे निर्माल्यात टाकायची आहे. कलशामधील पाणी थोडंसं घरात शिंपडून तुळशी सोडून इतर झाडांना टाकायचं आहे. जी खाली तांदूळाची रास आहे ती पक्ष्यांना खाऊ घालायला देऊ शकता. कलशातील नारळ हे तुम्ही लक्ष्मीपूजनला परत वापरू शकता. तसेच जे खायचे पदार्थ आहे ते सगळ्यांनी खायचे. पैसे तिजोरीत ठेवा. नंतर जे सुपारी स्वरूप गणपती, माता लक्ष्मी, कुबेर घेतलेले आहे ते लक्ष्मीपूजनला तुम्ही परत वापरू शकतात. आणि जर मूर्ती घेतलेल्या असतील तर त्यांना स्नान घालून देवघरात ठेवावे. तसेच जे धान्य आहे आणि जे औषधी पदार्थ घेतलेले आहे परत ते त्यांच्या जागेवर ठेवा.